अपॉइंटमेंट घेणार आहे जो कोण यूजर आहे तो. सो यूजर अपॉइंटमेंट घेणार आहे म्हटल्यानंतर आपण पहिल्यांदा पेज करूया, होम पेज. ओके, सो मी पहिल्यांदा होम पेज करतो आणि त्यामध्ये काय काय असणार आहे आपण बघूया. सो हे माझं होम पेज आहे सिंपल. तर या होम पेजमध्ये तुम्ही वर एखादी इथं हेडर इमेज टाकाल. ओके, इथं तुमची हेडर इमेज असेल. मी जास्त स्पेस देत नाही हेडर इमेजला, अगदी छोटासा देतो कारण की खालचा कंटेंट बसला पाहिजे. सो इथे तुम्ही हेडर इमेज टाकाल. आणि इथं तुम्ही मेनू टाका. इथं तुमचे मेनू असतील. आता मेनू कोणकोणते असणार आहेत ते आपण नंतर बघूया. मेनू कोणते कोणते असणार आहे. बाकीचं डिझायनिंग या साईडला असणारच आहे. समजा इथं तुम्ही काहीतरी हॉस्पिटलचा फोटो टाकाल, इथे काहीतरी तुम्ही न्यूज आर्टिकल्स हॉस्पिटलचे मार्किंग कराल. ओके, जे काय आहे इथनं मागचं जे डिझायनिंग आहे खालचं होम पेजचं फक्त काय हे तुम्ही तुमच्या मताने करू शकता. हॉस्पिटलची माहिती वगैरे टाकू शकता. मला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. सो एखादा यूजर जर माझ्या ह्या अपॉइंटमेंट सिस्टीमवर आला तर सगळ्यात पहिलं त्याला हे पेज दिसणार. ओके, इथं तुम्ही काही इमेज टाका. इथं इमेज टाका एखाद्या हॉस्पिटलची. इथं मार्किंग टाका, वर्टिकल मार्किंग, ज्यामध्ये तुमच्या न्यूज काय होते स्क्रोल होते. ओके, त्यानंतर इथं तुम्ही इमेजेस यूज करू शकताय किंवा त्यांचे फीचर्स वगैरे टाकू शकताय. जे काय टाकायचं ते टाकू शकताय. मेन पॉईंट आहे आपला अपॉइंटमेंट घेणं. सो ज्यावेळी यूजर या सिस्टीमला येईल त्यावेळी यूजरला काय दिसणार आहे, इथे दिसणार आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. ओके, तो कोणत्या डिस्ट्रिक्टमधला आहे हे पहिल्यांदा आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे. सो इथे येणार आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. सो इथे तो डिस्ट्रिक्टवर क्लिक करणार आहे. इथं आपला ड्रॉपडाऊन असणार आहे. ओके, सो इथून तो ड्रॉप करणार आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार आहे. सांगली, कोल्हापूर, कुठला डॉक्टर त्याला पाहिजे तो सिलेक्ट करणार आहे. ओके, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याला आणखीन एक ऑप्शन इथं मिळेल, सिलेक्ट तालुका. सिलेक्ट तालुका पण मिळू शकतो ऑप्शन. इन्फॉर्मेशन इथे येणार आहे तालुका सिलेक्ट करण्यासाठी. ओके, त्यानंतर त्याला येणार आहे सिलेक्ट काय म्हणतो आपण, सिलेक्ट स्पेशलायझेशन. ओके, डॉक्टर स्पेशलायझेशन म्हणजे त्याला कशावरचा डॉक्टर पाहिजे. ओके, म्हणजे त्याला ऑर्थोपेडिक पाहिजे का त्याला न्यूरोसर्जन पाहिजे, डोक्याचा प्रॉब्लेम आहे, डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, कुठला प्रॉब्लेम आहे तो त्याला इथं फाइंड करून देणार आहे. ओके, इथं पण सेम काय येणार आहे, तुमचा ड्रॉपडाऊन येणार आहे आणि इथं खाली एक बटन येणार आहे सर्च नावाचं. सर्च. सो ज्यावेळी तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार आहे, तालुका सिलेक्ट करणार आहे, स्पेशलायझेशन सिलेक्ट करणार आहे, त्यावेळी थोडंसं आपल्याला स्पेस मोठा लागणार आहे. त्यावेळी काय होणार आहे, मी खालचं हे डिलीट करतो. थोडासा स्पेस खाली वाढवतो. व्यवस्थित बघा, प्रत्येक पेज महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तो सर्चवर क्लिक करणार आहे त्यावेळी त्याला असा खाली टेबल एक जनरेट होणार आहे. ओके, आणि या टेबलमध्ये सब टेबल जनरेट होणार आहेत लाईक दॅट. इथं सिरियल नंबर येईल, इथं हॉस्पिटलचं नाव येईल, इथं डॉक्टरचं नाव येईल. ओके, इथं त्या डॉक्टरचं स्पेशलायझेशन येईल. ओके, आणि इथं ॲड्रेस येईल, कुठे आहे ॲक्च्युअली दवाखाना, आणि प्रत्येकासमोर एक बटन येईल अपॉइंटमेंट म्हणून, टेक अपॉइंटमेंट म्हणून. ओके, सो इथं अशा प्रकारचे बॉक्स येतील लाईक दॅट.
ओके. सो इथे येणार आहे सिरियल नंबर SN. ओके. इथे येणार आहे हॉस्पिटल नेम, इथे येणार आहे डॉक्टर नेम, इथे येणार आहे स्पेशलायझेशन, आणि इथे येणार आहे ॲड्रेस. ओके. आणि इथे येणार आहे ॲक्शन. जो ज्यावेळी सर्च करेल बाबा इथं त्यानं टाकलं आहे, तिथं व्हॅल्यू टाकली आहे, समजा डिस्ट्रिक्ट टाकला आहे सांगली, इथं टाकलं आहे त्यानं पलूस, आणि इथे टाकलं आहे त्याला आय स्पेशलिस्ट डॉक्टर पाहिजे, एखादा आय स्पेशलिस्ट. ओके. सो तिथं त्यानं आय स्पेशलिस्ट सिलेक्ट केलं आणि सर्च म्हटल्यानंतर इथं त्याला रिझल्ट दिसणार आहे 1. ओके. हॉस्पिटलचं नाव समजा आपण XYZ हॉस्पिटलचं नाव देऊया, डॉक्टरचं नाव देऊया डॉक्टर अजित. ओके. स्पेशलायझेशन कशावर आहे त्याचं, आय स्पेशलिस्ट आहे हा. ॲड्रेस कोणता आहे तर स्टँड रोड आहे, स्टँड रोड. ओके. आणि पुढे येणार आहे इथं टेक अपॉइंटमेंट. टेक अपॉइंटमेंटचं बटन येणार आहे इथं. ओके. अशा प्रकारचे आपले सगळे खाली डॉक्टर येणार आहेत. हा पहिला डॉक्टर येणार आहे. आपल्याला जर दुसरा डॉक्टर हवा असेल तर इथे सेकंड येणार आहे, त्या ह्याचं नाव येणार आहे ABC. परत इथं डॉक्टर दुसरा येणार आहे, डॉक्टर समजा आपण लिहूया इथं प्रसाद. त्यानंतर हा पण आय असणार आहे, कारण तो त्यानं आय स्पेशलिस्ट सर्च केलेला आहे. ह्याचा समजा पत्ता असणार आहे सांगली रोड. ओके. जे काय असेल ते त्याचं. आणि इथे येणार आहे टेक अपॉइंटमेंट. तर या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट सिस्टीम तयार केली. सो ती अपॉइंटमेंट सिस्टीम ना की आपण एका हॉस्पिटलसाठी केली, आपण मल्टिपल हॉस्पिटलसाठी केली. म्हणजे जेवढे आपले हॉस्पिटल आहेत आपल्या गावामध्ये किंवा एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये, ते सगळे हॉस्पिटल इथं रजिस्टर असणार आहेत आपल्या वेबसाईटला. आणि ज्या युजरला आयची अपॉइंटमेंट घ्यायची म्हणजे जर त्याला डोळ्याचा त्रास असेल तर तो सर्च केल्यानंतर त्या डिस्ट्रिक्टमधले सगळे हॉस्पिटल, ते डॉक्टर सगळे इथं डिस्प्ले झाले पाहिजेत. ओके. ज्यावेळी तो टेक अपॉइंटमेंटवर क्लिक करेल, ओके, ज्यावेळी तो टेक अपॉइंटमेंटवर क्लिक करेल तो युजर, सो त्यावेळी तो नेक्स्ट फॉर्मवर जाणार आहे. समजा मला या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची आहे, तो नेक्स्ट फॉर्मवर जाणार आहे. काय त्याला विचारलं जाणार आहे तुम्ही लॉग इन करा पहिल्यांदा, तुमचं लॉग इन आहे. येस. इथं पण समजले का काय चाललेलं आहे ते? हो सर. ओके. सो व्यवस्थित समजून घ्या. मी अजूनही सांगतो, डोकं शांत ठेवा आणि समजून घ्या. ओके. सो इथं आपण नवीन फॉर्मवर जाणार आहे. आता हे सगळं हँडल करणं अवघड आहे आता. ओके. सो आपण इथे एक फॉर्म क्रिएट करणार आहे आणि आता आपण या फॉर्मवर जाणार आहे, या फॉर्मवर. ओके. हा फॉर्म ही तुमच्या या जो होमपेज आहे, ओके, हे होमपेज जे आहे या होमपेजच्या आतच हा फॉर्म असेल. म्हणजे हे वरचं डिझायनिंग, हे साईडचं डिझायनिंग सेम असेल यामध्ये. हे आपण HTML तुम्ही केलं असेल, वरचं साईडचं डिझायनिंग सेम ठेवलं असलं आणि मधला कंटेंट चेंज केला असेल. ओके. तेच आहे. हे नसेल तर आपण इन्क्लूड टॅग जसा वापरला तसं हे इन्क्लूड करून घ्यायचं सगळं, आणि हा मधलं एक पेज करायचं आणि ते त्या TD मध्ये इन्क्लूड करून घ्यायचं. सो इथं विचारणार आहे काय, युजर ID. ओके. आणि इथे येणार आहे पासवर्ड. जर युजर ID टाकला युजरनी, इथं पासवर्ड टाकला तर खाली बटन येणार आहे लॉग इन बटन. ओके. तर लॉग इन बटन, लॉग इन जर नसेल तो त्यानं बाबा रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर खाली इथं छोटंसं त्याला काय पडणार आहे तर सांगण्यात येणार आहे की रजिस्ट्रेशन. जर केलं नसेल तर तो ह्या लिंकवर काय करू शकतो, क्लिक करू शकतो आणि रजिस्ट्रेशन करू शकतो. ओके. रजिस्ट्रेशन केलं पाहिजे त्यानं, कारण त्याला युजर ID आणि पासवर्ड पाहिजे, त्याशिवाय तो अपॉइंटमेंट घेऊ शकत
नाही. ओके, समजा त्यानं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यासाठी युजर आय डी पासवर्ड आहे. कसं करायचं, काय करायचं रजिस्ट्रेशन आपण नंतर बघूया. आत्ता पहिल्यांदा फ्लो समजून घ्या की काय होणार आहे. ओके, तुम्ही युजर आय डी माझ्याकडे आहे, समजा माझा युजर आय डी आहे अमोल. ओके, अमोल आणि पासवर्ड माझा आहे अमोल @123 हा माझा पासवर्ड आहे. आणि मी लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर ओके, हे लक्षात घ्या थोडंसं. हे लॉग इन केलं, हे आता तुमचं कोणतं पेज आहे, तर हे होम पेज आहे. ओके, तुम्ही कधीही बघा, पहिल्यांदा तुम्हाला फ्लिपकार्टला लॉग इन करताना किंवा फ्लिपकार्टच्या कोणतीही गोष्टी बघताना तुम्हाला पहिल्यांदा फ्लिपकार्टचं मेन पेज दिसतं. ज्यावेळी तुम्ही लॉग इन करता त्यावेळी कोणाचं पेज दिसतं तिथं? येस, फ्लिपकार्टचं होम पेज दिसतं का तुमचं स्वतःचं वैयक्तिक पेज दिसतं तिथं? येस, आता प्रश्न काय आहे, जर तुम्ही समजा CETचा फॉर्म भरताय, ओके, एखाद्या, तर CETचा फॉर्म भरूपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करूपर्यंत तुम्हाला होम पेजमध्ये सगळे बटन्स असतात. बट ज्यावेळी तुम्ही रजिस्टर होता आणि तुम्ही लॉग इन टाकता त्यावेळी तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या पेजमध्ये जाता ना, तुमच्या लॉग इनमध्ये जाता, बरोबर ना? सो इथं बघा, जर युजर आय डी आणि पासवर्ड टाकत असेल तर आता इथं होम पेज जे आपण घेतलेलं आहे, होम पेजच्या आतमध्ये ह्या पेजचं डिझायनिंग केलं आहे, ह्या लॉग इन पेजचं डिझायनिंग पण होम पेजच्या आत केलं आहे. आता जर तो युजर लॉग इन होत असेल तर त्या युजरचं काय होणार आहे, इथं पेज बदलणार आहे. ओके, हे समजून घ्या, इथं पेज बदलणार आहे. कारण की युजर आता लॉग इन झालेलं आहे. ओके, युजर लॉग इन होऊन आत आलेलं आहे. ओके, युजर लॉग इन होऊन आत आल्यानंतर त्याचं लॉग इनचं पेज किंवा युजरचं लॉग इन पेज ओपन होणार आहे. ओके, त्याचे मेनू इथं वेगळे असणार आहे. इथं मेनू काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत जे काय असतील ते. ओके, कुठले मेनू असतील, काय असतील आपण नंतर बघूया. आता आपण त्याच्याविषयी घ्यायला नको. फक्त लक्षात घ्या की लॉग इन करून युजर आत गेल्यानंतर त्याला ह्याची सगळी माहिती दिसणार आहे. काय दिसणार आहे, बाबा तू 1 नंबरचा डॉक्टर सिलेक्ट केला आहेस, थोडंसं आपण फॉन्ट वाढवूया. 1 नंबरचा डॉक्टर सिलेक्ट, तो 1 नंबरचा डॉक्टर सिलेक्ट केलेला आहे. त्याचं नाव काय आहे, डॉक्टर अजित आहे. डॉक्टर अजित आहे. ओके, तो आय स्पेशलिस्ट आहे आणि हॉस्पिटलचं नाव आहे XYZ. ओके, XYZ मी थोडक्यात सांगायला लागलो तुम्हाला. आणि त्याचा पत्ता जो काय असेल तो इथे पत्ता दिसणार आहे. आणि याच्या खाली डॉक्टरची इन्फॉर्मेशन दाखवल्यानंतर इथं तुम्हाला एक कॅलेंडर दिसणार आहे. ओके, कॅलेंडर, डेट, कशाला डेट दिसणार आहे, तर तुम्हाला कोणत्या दिवसाची अपॉइंटमेंट घ्यायची हे दाखवण्यासाठी. ओके, सो तुम्ही इथं डेट टाकायची. हे करायचं आहे काय, हे सगळं डिझायनिंग केलं पाहिजे तुम्ही, त्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. सो इथं परत ड्रॉपडाऊन येणार आहे. ह्या ड्रॉपडाऊनमधून तुम्हाला ड्रॉप केल्यानंतर इथं तुमचं काय ओपन होणार आहे, कॅलेंडर ओपन होणार आहे. ओके, सो इथं काय होणार आहे, कॅलेंडर ओपन होणार आहे. इथं तुम्ही डेट टाकणार आहात. समजा मी डेट टाकली 05/08/2024. ओके, खाली मला टाईम विचारणार आहे. आता तू कोणत्या टाईमच्या स्लॉटला तू अपॉइंटमेंट घेणार आहेस. ओके, सो इथं टाईमचे स्लॉट तुम्ही इथं डिझाईन करायचे, म्हणजे इथं पण ड्रॉपडाऊन द्यायचं आहे तुम्हाला. ओके, हाही ड्रॉपडाऊन आहे. आणि हा ड्रॉपडाऊन केल्यानंतर तुमच्या टाईमचा स्लॉट कसा असेल, 9 ते 9:30, 9:15 ते 9:30, 15 मिनटाचा एक स्लॉट ठेवायचा. म्हणजे 15 मिनटात एकाची अपॉइंटमेंट झाली पाहिजे. 9:15 ते 9:30, 9:30 ते 10:15, 10:15 ते 11:15 असे स्लॉट ठेवायचे. ओके, समजा त्यानं स्लॉट सिलेक्ट केला 10 to 10:15. ओके, 10:15चा स्लॉट सिलेक्ट केला. आणि खाली आता तो काय म्हणणार आहे, इथं तो म्हणणार आहे आता टेक अपॉइंटमेंट.
टेक अपॉइंटमेंट. ओके, जर हा स्लॉट मोकळा असेल म्हणजे या स्लॉटला कुणीच अपॉइंटमेंट घेतली नसेल तर याची अपॉइंटमेंट फिक्स होईल आणि त्याला एक मेसेज जनरेट केला जाईल की युअर अपॉइंटमेंट इज फिक्स्ड. ओके, आता माझं नेक्स्ट क्वेश्चन आहे की हा अपॉइंटमेंटचा मेसेज कोणाकोणाला कळाला पाहिजे. येस, ज्यांना अपॉइंटमेंट घेतली हे कोणाकोणाला समजलं पाहिजे या ऑल ओव्हर सिस्टीममध्ये. उत्तर द्या, चुकू देत पण उत्तर द्या. एखाद्या पेशंटनं जर अपॉइंटमेंट घेतली तर ही कुणाकुणाला समजली पाहिजे की बाबा ह्यांना अपॉइंटमेंट घेतली यावेळीची. येस, येस, जर अपॉइंटमेंट घेतली तर कोणाकोणाला समजली पाहिजे की यांना ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे. ऑब्वियसली ही कोणाकोणाला समजली पाहिजे, ही पहिली गोष्ट म्हणजे हॉस्पिटलला समजली पाहिजे त्या की यांना ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे. सेकंड ही कोणाला कळली पाहिजे, डॉक्टरला पण कळली पाहिजे की ह्या पेशंटची अपॉइंटमेंट माझ्याकडे झालेली आहे. आणि थर्ड, त्या पेशंटलाही त्याच्या हिस्ट्रीमध्ये दिसलं पाहिजे की मी ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे, जेणेकरून त्याला कॅन्सल करायची असेल तर ती अपॉइंटमेंट त्याला कॅन्सल करता येईल. इज इट क्लिअर? समजलं इथंपर्यंत? हो सर. ओके, आता हे हॉस्पिटल, डॉक्टर आणि पेशंट हे तीन झाले तुमचे लॉग इन. या तिघांना ज्यावरती तुमची अपॉइंटमेंट समजली पाहिजे त्यावरती तुम्हाला ह्या तिघांचंही लॉग इन क्रिएट करणं गरजेचं आहे. ओके, कोणताही प्रोजेक्ट जेवढे लॉग इन असतील, मी काय सांगतो व्यवस्थित ऐका, कोणताही प्रोजेक्ट तुमचे जितके लॉग इन असतील, तुमचे जितके लॉग इन असतील या सगळ्यांचा एक मास्टर लॉग इन असतो. त्या मास्टर लॉग इनला काय म्हणतात? ॲडमिन पॅनल. ॲडमिन पॅनल, हा ॲडमिन पॅनल काय करत असतो तर हे तिघं जे टास्क करणार आहेत, हे तिघं जे टास्क करणार आहेत तो हा एकटा ॲडमिन पॅनल करणार असतो. म्हणजे ज्याने सॉफ्टवेअर क्रिएट केलेलं आहे तोच थोडक्यात म्हणजे तुमचा ॲडमिन असतो. उद्या जर एखादा हॉस्पिटल ॲड करायचं आहे तर तो ॲड करू शकतो. उद्या एखादा डॉक्टर ॲड करायचा आहे तरी त्याला ऑथॉरिटी दिलेली असते, तो डॉक्टर ॲड करू शकतो. उद्या एखादा पेशंट ॲड करायचा आहे तरी तो करू शकतो. उद्या त्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे तरी तो करू शकतो. ऑल ओव्हर प्रोजेक्टमध्ये तुमचं जे काय प्रत्येकाच्या लॉग इनला डिवाईड करून दिलेलं आहे, आपण या प्रत्येकाच्या तिघांच्या लॉग इनला काही ना काहीतरी टास्क डिवाईड करून देणार आहे. ओके, म्हणजे हॉस्पिटल स्वतः ॲड होऊ शकत नाही जोपर्यंत हॉस्पिटल या ॲडमिनला पैसे देत नाही. बघा, मी हे सॉफ्टवेअर केलं, मला जर XYZ नावाचं हॉस्पिटल माझ्या पोर्टलला जर इन्सर्ट करायचं असेल तर त्या हॉस्पिटलला पहिले मला पैसे दिले पाहिजे, तरच मी त्या हॉस्पिटलला लॉग इन ID पासवर्ड देणार आहे, तरच त्यांचं नाव ह्या इथं सर्चला डिस्प्ले करणार आहे. ऑब्वियसली आपण झोमॅटो बघतोय, आपण स्विगी बघतोय, ज्याच्यातून आपण फूड ऑर्डर करतोय. ओके, किंवा फ्लिपकार्ट बघतोय. फ्लिपकार्टमध्ये कुणाचे प्रोडक्ट ॲड केले जातात, कोणीतरी त्यांना पैसे पे करावे लागतात फ्लिपकार्टला की पहिल्यांदा हा आमचा प्रोडक्ट काय करा तुम्ही सेलला ठेवा. ओके, सो फ्लिपकार्टकडे ऑथॉरिटी आहे की तो प्रोडक्ट सेलला ठेवण्याचा, कधी ज्यावेळी तो पैसे देईल त्यावेळी. सो ज्यावेळी एखादं हॉस्पिटल रजिस्टर्ड होण्यासाठी माझ्याकडे येईल, सो माझ्याकडे ऑथॉरिटी पाहिजे की मी त्या हॉस्पिटलला ॲड करेन. ओके, सो या तिघांचंही लॉग इन ज्यावेळी तुम्ही करणार आहात त्या सगळ्यांचा भार हा तुमच्या ॲडमिन पॅनलवर असतो. कुठलाही प्रोजेक्ट करा, तुमचा टोटली भार हा तुमच्या ॲडमिन पॅनलवर असतो. तुमचं ॲडमिन पॅनल म्हणजे तुमच्या सगळ्या प्रोजेक्टचं हार्ट असतं. तुम्ही जे काय गोष्टी बाकीचे लॉग इन्स करू शकता त्या सगळ्या गोष्टी, ऑल ओव्हर गोष्टी तुमचा हा ॲडमिन पॅनल काय करू शकतो, हँडल करू शकतो. ओके, तुमच्या प्रोजेक्टमध्ये आत्ता आपण होमपेज बघितलं. ओके, होमपेज. ओके, ह्या होमपेजवर मी म्हटलेलं तुम्हाला इथे इमेज टाकू शकता, इथं व्हर्टिकल मार्क्यू टाकू शकताय आणि एक्सेट्रा थिंग टाकू शकताय. सो हा जो मेनू बार आहे तुमचा, आता तुमचा मेनू बार जसं की आपण स्टॅटिक प्रोजेक्टला करत होतो की अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, असं छोटे छोटे मेनू बार येणार नाही. मेनू बार कोणते येणार आहेत तुमचे? पहिला येणार आहे होम. ओके, त्यानंतर तुमचा मेनू बार येणार आहे ॲडमिन लॉग इन. ॲडमिन लॉग इन. ओके, त्यानंतर याच्या पुढचा मेनू येणार आहे हॉस्पिटल लॉग इन. त्यानंतर येणार आहे डॉक्टर लॉग इन आणि त्यानंतर येणार आहे पेशंट लॉग इन. सो असे तुमचे मेनू आहेत तुमच्या प्रोजेक्टमध्ये, कारण की तुम्ही सॉफ्टवेअर तयार करताय ना की तुम्ही स्टॅटिक प्रोजेक्ट तयार करताय.
सॉफ्टवेअर क्रिएट करताना तुम्हाला अशा प्रकारचे हँडलिंग करावं लागतं. आता ॲडमिन लॉग इन काय करणार आहे, तर ह्या तिघांचेही टास्क तो हँडल करणार आहे. ओके. आता थोडक्यात मला सांगा, हॉस्पिटल जर मी एखादं लॉग इन केलं, समजा माझं हॉस्पिटल मी लॉग इन केलं, ॲडमिनला पैसे दिले, ॲडमिनने मला काय केलं, माझं नाव ॲड केलं, हॉस्पिटलचं नाव ॲड केलं आणि हॉस्पिटल मी लॉग इन केलं माझं. ओके. लॉग इन केल्यानंतर आता हे होमपेज आहे. मी प्रत्येक जे मेन पेजेस आहेत त्याची नावं थोडीशी वेगळ्या आपण कलरमध्ये लिहा. हे माझं होमपेज आहे. ओके. home.php आहे हे माझं. सो ह्या कलरमध्ये आपण नाव इंडिकेट करायचं आहे. हे होमपेज आहे. ओके. हे कुठलं पेज आहे, तर हे यूजर लॉग इन पेज आहे. यूजर लॉग इन .php. ओके. हे कोणत्या पेजमध्ये डिझाईन करणार आहात तुम्ही, होम पेजच्या अंडर डिझाईन करणार आहात. हे खूप महत्त्वाचं आहे. हा कंटेंट खूप महत्त्वाचा आहे की कोणतं पेज कोणाच्या अंडर डिझाईन करायचं आहे. होमपेजच्या अंडर म्हणजे जी बाहेरची डिझायनिंग आहे ती सांगतो तुम्हाला. ओके. बाहेरची जी डिझायनिंग आहे ही डिफॉल्ट ठेवायची आणि मधली डिझायनिंग फक्त इथं टाकायची. इज इट अंडरस्टँड काय सांगितलेलं आहे ते. हो सर. ओके. सो मी इथं यूजर लॉग इन .php पेज केलेलं आहे. हे जे पेज आहे, ओके, हे कोणाचं लॉग इन पेज आहे. येस, आपण यूजर आत तिथं ID टाकला, पासवर्ड टाकला आणि आपण आत आलो. मग हे कोणाचं लॉग इन पेज आहे. यूजर. राईट. सो यूजर इथं लॉग इन झालेला आहे आणि यूजर आत आलेला आहे. सो हे कोणाचं पेज आहे, यूजर मास्टर लॉग इन. ओके. मास्टर म्हणजे तो यूजर मास्टर .php. सो हे यूजरचं लॉग इन पेज आहे. ओके. हे कधी ओपन होणार आहे, ज्यावेळी तुम्ही पेशंट लॉग इनवर क्लिक करा. ओके. पेशंट लॉग इनवर क्लिक करा, त्या तुम्हाला हे पेज दाखवलं जाणार आहे. ह्या पेजवर तुम्ही ID पासवर्ड टाकला की डायरेक्ट इथे येणार आहे. तुम्ही यूजर या पेजवर 2 वेने येऊ शकतो. एक, इथं टेक अपॉइंटमेंटवर क्लिक करू शकतो, हे पेज उघडू शकतो. ओके. तिथून हा या पेजवर येऊ शकतो. ओके. नसेल तर यूजर कसा येऊ शकतो, डायरेक्ट या पेशंट लॉग इनवर ज्यावेळी तो क्लिक करेल या पेशंट लॉग इनवर, तर डायरेक्टली त्याला हे पेज ओपन होणार आहे. कोणतं, हे पेज ओपन होणार आहे आणि तो या पेजवर येणार. ओके. आता यूजर ज्यावेळी या पेजवर येईल त्यावेळी त्याला काय काय दिसणार आहे ही पुढची गोष्ट. पण आपल्याला एक सायकल कळाली की आता कुठले पेज कुठे येणार आहे. आता जसं यूजरला इथं अपॉइंटमेंट घेता आली आहे तशी यूजरला ही अपॉइंटमेंट घेतलेली दिसली पण पाहिजे ना. ओके. सो यूजरला ह्या मेनूमध्ये त्याच्या अपॉइंटमेंट घेतलेल्या दिसता पण आल्या पाहिजेत, त्याला बघता पण आल्या पाहिजेत मी कोणकोणत्या अपॉइंटमेंट्स घेतलेल्या आहेत. ओके. हॉस्पिटलला काय करता आलं पाहिजे. सो हॉस्पिटलला आलं पाहिजे करता की एखादा डॉक्टर त्याच्या हॉस्पिटलमध्ये नवीन आला आहे, जर त्याच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्याला ॲड करायचे असतील तर हॉस्पिटलला ऑथॉरिटी द्यायची आपल्याला की मी डॉक्टर ॲड करेन. ओके. डॉक्टरला कुठली ऑथॉरिटी द्यायची आहे, डॉक्टर काय करू शकणार आहे. येस, डॉक्टरला काय काय करता येत असणार आहे त्याच्या लॉग इनमधून, गेस करून सांगा, चुकू दे. पेशंट लॉग इन. डॉक्टर लॉग इनला काय करता येत असणार आहे, तिथून काय काय करू शकतो डॉक्टर लॉग इन झाल्यानंतर तुमच्यामध्ये, हे करू शकेल सर कदाचित. कोणता स्पेशलिस्ट आहे त्याची. ओके. म्हणजे त्याची थोडक्यात माहिती तो ॲड करू शकेल, अपडेट करू शकेल. ओके. ॲक्च्युली हॉस्पिटल ॲड करणार आहे डॉक्टरांना, कारण की हॉस्पिटल जर क्रिएट झालं असेल. ओके. सो हॉस्पिटल ऑथॉरिटी आहे की माझ्या अंडर कुठला डॉक्टर आहे ते मॅनेज करणं. ओके. डॉक्टर ज्यावेळी लॉग इन होणार आहे त्यावेळी तो त्याचं प्रोफाईल अपडेट करणार आहे. जर एखाद्याकडून हॉस्पिटलकडून माहिती भरायची चुकीची माहिती गेली तर तो काय करू शकणार आहे, अपडेट करू शकणार आहे. सेकंड थिंग, ज्या त्याच्या अपॉइंटमेंट झालेल्या आहेत इथं यूजरनं ज्या अपॉइंटमेंट घेतलेली आहे ती अपॉइंटमेंट त्याच्या लॉग इनला दिसणार आहे की माझी अपॉइंटमेंट या दिवसाची या वेळेची या पेशंटने घेतलेली आहे. बरोबर ना. ही गोष्ट कोणाला दिसणार आहे, डॉक्टरला दिसणार आहे. ओके. प्रत्येकाच्या रिपोर्टमध्ये आपण अजून गेलेलो नाही आहे, प्रत्येकाचे रिपोर्ट वेगळे जनरेट होणार आहेत, अजून आपण त्यामध्ये गेलेलोच नाही. फक्त तुम्हाला एक ढोबळ माहिती सांगवली की कुणाला काय दिसणार आहे. हॉस्पिटलला काय करता येणार आहे, डॉक्टर ॲड करता येणार आहेत. ओके. आणि हॉस्पिटलला ज्या पेशंटनं अपॉइंटमेंट घेतलेले आहेत, आता ह्या हॉस्पिटलचं नाव पण आहे ना, सो ह्या XYZ हॉस्पिटलला पण समजलं पाहिजे
की कोणत्या पेशंटनी माझी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. सो हे हॉस्पिटल इथं दिसणार आहे हॉस्पिटल लॉग इन झाल्यानंतर की ह्या पेशंटनी तुमच्या हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतलेली आहे. सेम अपॉइंटमेंट कोणाला दिसणार आहे, डॉक्टरला पण दिसणार आहे की बाबा ह्या पेशंटनं तुझी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. ओके. आता पेशंटला काय दिसणार आहे, पेशंट लॉग इन झाल्यानंतर पेशंटला दिसणार आहे की त्यानं कुठल्या कुठल्या अपॉइंटमेंट आजपर्यंत घेतलेले आहेत. ओके. आणि जर एखादी अपॉइंटमेंट घेतली असेल त्यानं 5 तारखेची अपॉइंटमेंट इथं घेतली, समजा त्याला शेड्यूल चेंज करायचं, त्याला काहीतरी काम लागलेलं आहे, सो ही अपॉइंटमेंट घेतलेली युजर पेशंटच्या लॉग इनमध्ये जाऊन पेशंटला ती चेंज करता आली पाहिजे. नसेल तर ती कॅन्सल करता आली पाहिजे. ओके. आणि त्याचबरोबर पेशंट ज्यावेळी रजिस्टर होणार आहे त्या पेशंट रजिस्टर झाल्यानंतर चुकून त्याच्याकडून काही मिस्टेक झाली तर ती मिस्टेक त्याला चेंज पण करता आली पाहिजे. ओके. पेशंट लॉग इनमधून. सो इतक्या ऑथॉरिटी कुणाला द्यायच्यात, आपण पेशंटला द्यायचे आहेत. इतक्या ऑथॉरिटी आपण डॉक्टरला द्यायचे आहेत. इतक्या ऑथॉरिटी आपण हॉस्पिटलला द्यायचे आहेत. पण हॉस्पिटलच्या ऑथॉरिटी कधी चालू होणार आहेत, हा बघा, पेशंट अपॉइंटमेंट कधी घेणार आहे, जर डॉक्टर असतील तर. डॉक्टर कधी असणार आहेत, जर हॉस्पिटलनी डॉक्टरांना ॲड केलं तर. डॉक्टर स्वतः कधीही ॲड होणार नाही. कुठलाही डॉक्टर इथं डायरेक्ट येऊन असा जर युजर किंवा पेशंट इथं रजिस्टर व्हायला लागला आहे पेशंट, ओके, पेशंट जसा इथं रजिस्टर होतोय तसा कुठलाही डॉक्टर डायरेक्ट येऊन रजिस्टर होणार नाही, कारण कुणाला ऑथॉरिटीज ती द्यायची नाही. आपण तुम्ही म्हणाल की सर डॉक्टरच्या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर असं रजिस्ट्रेशनचं बटन द्यायचं, तर त्याला द्यायचं नाही. कुठलाही डॉक्टर फेक तुम्ही ॲड करू शकत नाही. मी पण उद्या माझं प्रोफाईल ॲड करेन त्यामध्ये. ती ऑथॉरिटी फक्त कोणाला द्यायची आहे, ज्यावेळी हॉस्पिटल लॉग इन होईल, आत जाईल त्याच्या पेजमध्ये, त्यावेळी त्याला एक फॉर्म द्यायचा आहे की तू आता काय कर, डॉक्टर ॲड कर. ओके. सो पेशंट अपॉइंटमेंट घेणार आहे, ज्यावेळी डॉक्टर ॲड होतील. डॉक्टर कोण ॲड करणार आहे, तर हॉस्पिटल ॲड करणार आहे. ओके. हॉस्पिटलला लॉग इन आय डी कधी मिळणार आहे या पोर्टलमध्ये येण्यासाठी, तर ज्यावेळी त्याला ॲडमिन लॉग इन देणार आहे. जो ज्यावेळी ॲडमिन हॉस्पिटल ॲड करेल त्याचवेळी हॉस्पिटल डॉक्टर ॲड करू शकेल आणि त्याचवेळी डॉक्टरची तो पेशंट अपॉइंटमेंट घेऊ शकेल. ओके. सो या सगळ्या गोष्टी एकमेकावर काय आहेत, डिपेंड आहेत की कशा प्रकारे हे वर्कआउट केलं जाऊ शकतं. ओके. आता मी तुम्हाला एक सिम्पल टास्क देणार आहे आज की गेस करा, जर मला हॉस्पिटल रजिस्ट्रेशन करायचं आहे, ओके, ॲडमिन, ज्यावेळी मी ॲडमिनवर लॉग इन करणार आहे, ओके, मी ॲडमिनवर क्लिक करणार आहे. समजा मी ॲडमिनवर क्लिक केलं, ओके, सो इथं मी ॲडमिनवर क्लिक केलं असं पकडा. मी आता ॲडमिनवर क्लिक केलं. सो ॲडमिनचा कोणता फॉर्म ओपन केला जाणार आहे, सो आपण इकडे घेऊया. सो आपण त्यासाठी एक नवीन पेज करूया. ओके. म्हणजे या सगळ्या गोष्टी शक्य नाही. सो इथं आपण एक ॲडमिनचं लॉग इन पेज येणार आहे पहिल्यांदा. ओके. ॲडमिनवर क्लिक केल्यानंतर माय सिम्पल क्वेश्चन, हे ॲडमिनचं लॉग इन पेज कोणाच्या अंडर येणार आहे. येस, जसं हे युजरच्या अंडर आलं होतं, होमच्या अंडर आलं होतं, तसं ॲडमिन लॉग इनचं पेज कोणाच्या अंडर येणार आहे डिझाईन करण्यासाठी. होमच्या. राईट. जोपर्यंत तो लॉग इन होऊन आत जात नाही आहे तोपर्यंत त्याचं लॉग इनचं पेज हे होमच्याच अंडर येणार आहे, तो कुठेही जाणार नाही. सो मी इथं काय लिहितो, होम, आणि इथं लिहिणार आहे ॲडमिन डॉट लॉग इन, म्हणजे लॉग इन पेज आहे ॲडमिनचं. ओके. आता मला सांगा, ॲडमिनला रजिस्ट्रेशन करण्याची ऑथॉरिटी तुम्हाला दिली पाहिजे का नाही. तुम्हाला काय वाटतं, ॲडमिनला रजिस्ट्रेशन करता येत असेल का नाही, का त्याला फक्त एक प्युअरली आय डी अँड पासवर्ड दिला पाहिजे. येस, इथं लॉग इन करणार. ओके. लॉग इन, हे बघा, ॲडमिन हा तुमच्या प्रोजेक्टचा मेन आहे. ओके. हा सगळा तुमचा प्रोजेक्ट हँडल करणार आहे, म्हणजे यानेच तो कदाचित प्रोजेक्ट क्रिएट केला असेल. ॲडमिनला कधीही लॉग इन सिस्टीममध्ये रजिस्ट्रेशन हे येत नाही. जर त्याला लॉग इन आणि पासवर्ड त्याला चेंज करायचा असेल तर त्याचा एकदाच लॉग इन पासवर्ड, आय डी आणि पासवर्ड तुम्ही जनरेट करायचं आहे. तोच आय डी पासवर्ड त्याला शेवटपर्यंत राहील. ओके. जर तुम्हाला ॲडमिनचा आय डी पासवर्ड चेंज करायचा असेल तर तो डायरेक्टली तुम्ही डाटाबेसमधून चेंज करू शकता. बाकी कुठलीही ऑथॉरिटी ॲडमिनला द्यायची नाही, कारण की ॲडमिन हा ॲडमिन आहे.
कोणीही ॲडमिन होऊ शकत नाही. सो ॲडमिनचा युजर आय डी आणि पासवर्ड हा फिक्स असणार आहे. ज्याने वेबसाईट तयार केली फक्त त्यालाच तो आय डी आणि पासवर्ड माहीत असणार आहे. हॉस्पिटलचा आय डी पासवर्ड हा देणार आहे. डॉक्टरला आय डी पासवर्ड हॉस्पिटल देणार आहे. ओके, पेशंट तो स्वतः क्रिएट करणार आहे. बट ॲडमिनचा लॉग इन आय डी पासवर्ड जो वेबसाईट क्रिएट करणार आहे तो देणार आहे. तो त्याला सांगणार आहे की हा पासवर्ड तुम्ही विसरू नका, आणि त्यांना कदाचित विसरला तर तो डाटाबेसमधूनच ॲक्सेस करू शकणार आहे. ओके, समजा मी याला ॲडमिनला आय डी दिला ॲडमिन आणि पासवर्ड पण दिला ॲडमिन आणि मी लॉग इन झालो. आता मी लॉग इन झालो तर लॉग इन झाल्यानंतर मी कोणत्या पेजला येणार आहे? ओके, मी आता लॉग इन झालो आहे. आता मी येणार आहे ॲडमिनच्या लॉग इन पेजला. सो मी येणार आहे इथं ॲडमिन. सेकंड, मोठं पेज आहे. सो आता मी येणार आहे ॲडमिन मास्टरमध्ये. ओके, ॲडमिन मास्टर .php. थोडासा कलर याचा काय करूया, वेगळा करूया. आता ह्या ॲडमिन मास्टरमध्ये ज्यावेळी हा ॲडमिन लॉग इन होणार आहे त्यावेळी ह्याचे मेनू कसे असणार आहे? इथं आपण मेनू पडूया. ओके, याला सगळी ऑथॉरिटी द्यायची आहे. मग याला ऑथॉरिटी कुठली कुठली द्यायची आहे? तर इथं बघा, मी पहिली ऑथॉरिटी देतो कोणती, तर हॉस्पिटलची ऑथॉरिटी देतो. ओके, त्यानंतर याला ऑथॉरिटी देऊया आपण डॉक्टर. त्यानंतर याला ऑथॉरिटी देऊया पेशंट. त्यानंतर याला ऑथॉरिटी देऊया अपॉइंटमेंट. आपण आता सध्या ॲडमिनच्या लॉग इनमध्ये आलेलो आहोत. सो ज्यावेळी तो हॉस्पिटलवर क्लिक करेल त्यानंतर त्याला खाली 3 ऑप्शन दिसणार आहेत. कोणते ऑप्शन्स दिसणार आहेत? 3. तर तो काय काय करू शकणार आहे? ॲड हॉस्पिटल करू शकणार आहे, अपडेट हॉस्पिटल करू शकणार आहे आणि डिलीट हॉस्पिटल करू शकणार आहे. ओके, सो तो काय करणार आहे? इथं पहिल्यांदा ॲड हॉस्पिटल, ॲड एच, देन अपडेट एच आणि त्यानंतर तो करणार आहे, जर एखादं हॉस्पिटलनं पैसे दिले नाहीत तर तो काय करणार आहे? डिलीट एच. ओके, सो सगळं करणार आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हॉस्पिटलच डॉक्टर ॲड करू शकतो. मी मगाशी तुम्हाला यामध्ये बोललेलो होतो इथं की हॉस्पिटलच डॉक्टर ॲड करू शकतात. ओके, जर एखाद्या डॉक्टरला ॲड करायचं आहे तर ते हॉस्पिटलच करू शकतो. पण ॲडमिनला सगळी ऑथॉरिटी द्यायची. तो हॉस्पिटल पण ॲड करू शकतो, तो डॉक्टर पण ॲड करू शकतो, तो पेशंट पण ॲड करू शकतो. तो प्रोजेक्टमध्ये जेवढ्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या तो हँडल करू शकतो. ओके, म्हणून आपण हॉस्पिटलला इथं सगळी ॲडमिनला इथं सगळी ऑथॉरिटी द्यायची आहे. इथं तो हॉस्पिटल ॲड करणार आहे. सेम थिंग, ही जी सेम थिंग आहे. ओके, ही जर कॉपी केली मी पेस्ट केली तर डॉक्टर पण तो ॲड अपडेट डिलीट करणार आहे, पेशंट पण तो ॲड अपडेट डिलीट करणार आहे. ओके, आणि एखादी अपॉइंटमेंट घेताना एखाद्या युजरनं, समजा एखाद्या युजरला अपॉइंटमेंट घेऊन द्यायचे पेशंटला, तीही त्याला अपॉइंटमेंट इथून डायरेक्ट घेता आली पाहिजे. जे काय घडतं, छोट्यातली छोटी गोष्ट जी घडते तुमच्या प्रोजेक्टमध्ये, ती सगळी छोट्यातली छोटी गोष्ट हा ॲडमिन मास्टर ॲक्सेस करणार आहे. येस, अंडरस्टँड आहे? इथं पण समजलं आहे? ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला पहिल्यांदा हॉस्पिटल क्रिएट करायचे आहेत ना. सो हॉस्पिटल क्रिएट केल्याशिवाय आपण डॉक्टर ॲड करू शकत नाही. सो तुमचा टास्क काय आहे? तुम्ही ॲड हॉस्पिटलचा फॉर्म क्रिएट करून आणायचं आहे की आणि मला सेंड करायचं आहे. मला बघायचं आहे की कुणाकुणाला हा ॲड हॉस्पिटलचा फॉर्म व्यवस्थित क्रिएट करायला येतो. यामध्ये एंटिटी घ्यायची आहे. पहिली एंटिटी घ्यायची आहे हॉस्पिटल आय डी, हॉस्पिटल नेम, ओके, एक्सेट्रा, हॉस्पिटलचा मोबाईल नंबर, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि खाली एक सेव्हचं बटन आलं पाहिजे जे आपलं ॲड हॉस्पिटलचं पेज असणार आहे. बघा, प्रोजेक्ट करणं इतकंही सोपं नाही आहे. 60, 70, 80 पेजेस होतात त्यामध्ये, परत रिपोर्टचे पेजेस वेगळे होतात. सो खूप कॉम्प्लिकेशन्स होतात.
जेवढा प्रोजेक्ट तुम्हाला डीपमध्ये समजून घेता येईल हा एक प्रोजेक्ट सांगतोय आणि प्रत्येक प्रोजेक्ट असाच वर्क करेल असं नाही आहे. समजा तुम्ही उद्या पेट्रोल पंप मॅनेजमेंट सिस्टीम प्रोजेक्ट घेतला तर त्याची थिंक करण्याची त्याची वर्किंग करण्याची कॅपॅबिलिटी वेगळी असणार आहे. तो प्रोजेक्ट बाउंड वेगळा असणार आहे. म्हणजे त्यात ॲडमिन लॉग इन असणार आहे, त्यात आलेला स्टॉक ॲड होणार आहे, मग त्यातनं स्टॉक मायनस होणार आहे. जेवढा पेट्रोल खपलं म्हणजे जाईल तेवढा ते मायनस होणार आहे पेट्रोल जे काय होणार आहे. मग त्यात एखाद्याचं पेमेंट ॲड होणार आहे त्या महिन्याचं, मग ते ह्याला दिसणार आहे, एम्प्लॉईला दिसणार आहे त्याचं महिन्याचं पेमेंट किती ॲड झालेलं आहे. सो प्रत्येक प्रोजेक्ट वेगळा म्हणजे त्याची स्टाईल वेगळी. ओके, मी तुम्हाला एकच प्रोजेक्ट समजून सांगायला लावले हॉस्पिटल मॅनेजमेंट. सो त्यानुसार त्याला बाउंड करायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर प्रोजेक्टचं नाव बदललं तर तुमचं हे सगळं ओव्हरव्ह्यू बदलू शकतं. फक्त तुमच्या डोक्यामध्ये एक पाहिजे की मला सायकल पूर्ण करायची आहे. ओके, जर पेट्रोल पंपवर पेट्रोल येतं आहे तर पेट्रोल ज्यावेळी ते खर्च होते त्यावेळी मला ते पेट्रोल तिथं खर्च झालेलं दाखवायचं आहे आणि त्यानंतर मला स्टॉकमध्ये पेट्रोल किती राहिलं हे मला दाखवलं पाहिजे प्रोजेक्टने. तर तो प्रोजेक्ट सायकल कंप्लीट झाला. जो प्रोजेक्ट घ्या त्यानुसार त्याचं काय होणार आहे, बाउंडिंग होणार आहे, तो त्यानुसार प्रोजेक्ट फिरणार आहे. ओके, तर तुमचा टास्क काय आहे, तुम्ही ॲड हॉस्पिटल हे पेज करायचं आहे, ॲड डॉक्टरचं पेज करायचं आहे, ॲड पेशंटचं, हे 3 पेजेस तुम्ही करायचे आहेत पेपरवर्कमध्ये. ओके, की ॲड हॉस्पिटलचं पेज असं येईल सर, ॲड डॉक्टरचं पेज असं येईल आणि ॲड पेशंटचं पेज असं येईल. फक्त एक लक्षात ठेवा, हॉस्पिटलचं पेज करताना ID आणि पासवर्ड हे द्यायचं, पेशंटलाही ID पासवर्ड द्यायचं आणि डॉक्टरलाही ID पासवर्ड द्यायचं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हॉस्पिटल ID जसा घेताय तसा डॉक्टर ID प्रत्येकाला घ्यायचा, पेशंट ID प्रत्येकाला घ्यायचा. ओके, त्याचा ID म्हणजे त्याचा युजर नेम असणार आहे आपला. ओके, आणखीन हॉस्पिटल नेम, हॉस्पिटल पत्ता, मोबाईल नंबर हे सगळं घ्या. मात्र ज्यावेळी तुम्ही डॉक्टर ॲड करणार आहात त्या डॉक्टर ॲड करताना तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटल नेम म्हणून एक एंटिटी घ्यावी लागेल आणि तिथं ड्रॉपडाऊन द्यावा लागेल. जे हॉस्पिटल ॲड झालेले आहेत तेच हॉस्पिटल डॉक्टरला ॲड हॉस्पिटलमध्ये दिसले पाहिजेत, कारण की डॉक्टर त्यामधल्या एका हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. बरोबर, मी तुम्हाला थोडीशी गुगली टाकतोय, बघा तुम्हाला व्यवस्थित समजतंय का आणि त्याच्यानुसार मला पेजेस करून सेंड करा. मला बघायचं की तुमची कुठंपर्यंत स्टेप जाऊ शकते थिंकिंगची. ओके, आपण आज तर काय बघितलेलं आहे, आपण एकतर मास्टर पेज बघितलं आहे, होम पेज बघितलं आहे, कोणकोणते लॉग इन आहेत ते बघितलं आहे, त्यानंतर युजर लॉग इन करून अपॉइंटमेंट कसा घेणार आहे बघितलं आहे, कोण कुठले टास्क करणार आहे बघितले, मेन टास्क ॲडमिनचा आहे ते बघितलं आहे, ॲडमिनला लॉग इन आपण झालेलो आहोत, आत आलेलो आहोत. आता ॲडमिन हॉस्पिटल जोपर्यंत ॲड करणार नाही, डॉक्टर ॲड करणार नाही, पेशंट ॲड करणार नाही, तोपर्यंत पुढच्या गोष्टी होणार नाहीत. सो मी तुम्हाला टास्क दिला आहे, तुम्ही ॲड हॉस्पिटल, ॲड डॉक्टर, ॲड पेशंट याचे फॉर्म क्रिएट करा आणि ते मला सेंड करा. ते फॉर्म बघितल्यानंतर आपण त्यामध्ये काय चेंज पाहिजे बघून मी तुम्हाला एक फॉर्म क्रिएट करून दाखवतो. येस, अंडरस्टँड दॅट? ओके, ज्यांना हवं आहे त्यांनी याचे स्क्रीनशॉट्स घेतले तरी चालतील. स्क्रीनशॉट घेणे जातं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, सगळं एका मावणं प्रॉब्लेम आहे. ओके, घ्या स्क्रीनशॉट. Okay, now screenshot of that. Okay, now screenshot of admin panel. Just a second. Okay, एकाच ह्याच्यात मावलेलं आहे. ओके, सो ज्यावेळी मी ॲड हॉस्पिटलवर क्लिक करणार आहे, मला काय अपेक्षित आहे तुमच्याकडून, ज्यावेळी आपण ॲड हॉस्पिटलवर क्लिक करणार आहे त्यावेळी ॲड हॉस्पिटलचा फॉर्म ओपन झाला पाहिजे. ओके, सो इथं आपला ॲड हॉस्पिटलचा फॉर्म ओपन होणार आहे इथे. सो ॲड हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या एंटिटी असल्या पाहिजेत. ओके, प्रत्येक एंटिटीला हॉस्पिटल, डॉक्टर, पेशंट ॲड करताना त्यांची ID नक्की घ्या. हॉस्पिटल ID हा पहिली एंटिटी घ्यायची, हॉस्पिटल नेम, हॉस्पिटल ॲड्रेस, हॉस्पिटल मोबाईल नंबर. ओके, आणखीन काही घेऊ शकतो, हॉस्पिटलचा पासवर्ड घेतला पाहिजे आपण. या सगळ्या एंटिटी घ्या, इथं फॉर्म डिझाईन करा. कुठल्या फॉर्मला, कुठल्या एंटिटीला कुठला कंट्रोल येईल, ड्रॉपडाऊन येईल, ओके, की टेक्स्ट बॉक्स येईल का चेकबॉक्स येईल, हे व्यवस्थित तिथं ड्रॉ करा. आणि सगळ्यात खाली कुठलं बटन आलं पाहिजे,
सेव्हचं बटन आलं पाहिजे आपल्याला. ओके, असा ह्याचा फॉर्म करायचा आहे, परत अपडेटचा करायचा आहे, परत डिलीटचा, हे सगळ्यांचे फॉर्म क्रिएट होणार आहेत. हे ॲडमिनचं फक्त आपण पॅनल क्रिएट करायला लागलो. ॲडमिनमध्येच 3, 4, 3, 6, 9 आणि 12 आत्ताच फक्त 12 फॉर्म झाले. अजून पुढच्या अजून मेनू आपण क्रिएट केलेले नाहीत फिक्स्ड व्हॅल्यूचे, तेच मेनू आपले 8, 9 होतात. म्हणजे आत्ताच इथं 12 फॉर्म क्रिएट केलेत आपण. ओके, 12. आणि इथं जर बघायला गेलात तर हा एक मेन मास्टरचा, हा 13 फॉर्म. ओके, हा 14, हा 15, हा 16, हा 17, ह्यामध्ये अजून येणार आहे. म्हणजे असे 50-60 फॉर्म आपले क्रिएट होतात. हे क्रिएट करावे लागतात का HTML मग त्याला सेव्हवर क्लिक केल्यानंतर PHP अप्लाय करायला लागते. ओके, एवढं पण सोपं नाही आहे जेवढं आपण मेजर प्रोजेक्ट सोपं म्हणतो. बाकी आपण कॉपी पेस्ट करून वापरणार नाही, ह्यांचं काही घेणं देणं नसतं. कॉपी करतात, पेस्ट करतात, जे एक्सेट्रा, संपला प्रोजेक्ट. पण ॲक्च्युअली ज्याला शिकायचं आहे ना त्यांना हे सगळं करायचं आहे. ओके, EYची सगळी मुलं आमची जी प्रोजेक्ट करतात ते अशा प्रकारे करतात, हे सगळं करतात. आत्ता जवळपास कालच 3 मुलांनी मला डिझायनिंग दाखवली होती EYच्या. त्यांचं डिझायनिंग कंप्लीट झालं तर ते डाटाबेसला चालले आहेत. त्याला ही थोडासा कालावधी द्यावाच लागणार आहे तुम्हाला. ओके, सो बी केअरफुल. त्याचे पेजेस करा, पेपर करा.